योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 1. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण. हे त्यानं आपल्या दूताला पाठवून निजदास योहान ह्याला कळविले, जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शविण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आशियातील 7 मंडळांस योहानाकडून, जो आहे, होता व येणार त्याचपासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे त्यांपासून, आणि विश्वासू साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून, तुम्हास कृपा व शांती ही असोत, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य, आपल्या देवपित्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघांसहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे उरबडवून घेतील. असेच होणार. आमेन. तो म्हणतो, प्रभुदेव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधारी, मी अल्फा व ओमेगा आहे. मी योहान, तुमचा बंधू आणि येशूमध्ये जे संकट, राज्य व धीर त्यांचा भागीदार, देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष यांमुळे पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुवतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. माझबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते, आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तरवार होती, आणि त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायांशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार, ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले, आणि सोन्याच्या त्या 7 समया, त्यांचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत, आणि त्या 7 समया या 7 मंडळ्या आहेत. प्रकटीकरण अध्याय 2. एफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरितो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत, जे प्रेषित नसता
आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नामामुळे तू दुःख सोशिले आहे आणि तू थकला नाहीस हेही मला ठाऊक आहे. तरी तू आपली पहिली प्रीती सोडिली याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर, नाहीतर मी तुझकडे येईल आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढेल. तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष तू करतोस, त्यांचा मीही द्वेष करतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. स्मुर्ना येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो. तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. परगम येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे राहतोस. तू माझे नाम दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा तुम्हामध्ये म्हणजे सैतान राहतो तेथे जीवे मारीला गेला. त्याच्या दिवसातही तू माझवरील विश्वास नाकारिला नाही. तथापि मला तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे आहे. त्या की तेथे तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. त्याने बालाकाला इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जार कर्म करणे हे अडखळण ठेवण्यास शिकविले. त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाइतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारेही लोक आहेत. यास्तव पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीनं त्याचबरोबर लढेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला गुप्त ठेविलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिले आहे. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणाला ठाऊक नाही. थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळी सारखे आहेत, असा देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्ये, प्रीती, विश्वास, सेवा व तुझा धीर हे मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत हेही मला ठाऊक आहे. तरी मला तुला दोष देणे आहे. तो असा की जी इजबेल नामी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास माझ्या दासास शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्मांविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळलेली अशी करीन आणि तीच बरोबर
जार कर्म करणाऱ्या लोकास तिच्या कृत्यांविषयी त्यांनी पश्चात्ताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळास मरीने जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मने व अंतःकरणे यांची पारख करणारा मी आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्यांप्रमाणे देईल. थुवतिरा येथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाही, ज्यास सैतानाच्या खूप घडलेल्या गोष्टी माहीत नाही, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करील. मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रकटीकरण अध्याय 3. सार्दिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीनं पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाही. यास्तव तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर. ते राखून ठेव व पश्चात्ताप कर, कारण तू जागृत न झालास तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझवर येईन हे तुला कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे बिटाळविली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस इथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडीत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले व माझे नाम नाकारिले नाही हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील असे मी करीन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. तो तिथून कधी बाहेर जाणारच नाही. त्यावर माझ्या देवाचे नाम, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नवे नाम लिहे. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. लावदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्णही नाहीस,
हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोंबट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे, म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रीती करीतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो माझबरोबर जेवील. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या जवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रकटीकरण अध्याय 4. यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती मजबरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवीन. इतक्यात मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले आहे आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला तो दिसण्यात यास्वे व सारदी या रत्नांसारखा आहे. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघ धनुष्य आहे. राजासनाभोवती 24 आसने आहेत आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले ते 24 वडील बसलेले आहेत असे दृष्टीस पडले. राजासनाच्या आतून विजा, वाणी व गर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे. आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजून पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे 4 प्राणी आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा आहे. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरून व पंखाखालीही डोळ्यांनी भरलेले आहेत. आणि हे म्हणावयाचे ते रात्रंदिवस थांबत नाहीत, पवित्र 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 जो होता आहे व येतो तो प्रभुदेव सर्व सत्ताधारी. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत, याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्मरण करतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमस्कार घालतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत असे म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. प्रकटीकरण अध्याय 5. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. पुस्तकाचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे.
तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास समर्थ नव्हता. हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला. तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणीही आणि वडील मंडळ यांच्या मध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाजवळ वीणा व धूपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. ते नवे गीत गातात. ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहेत आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती बहुत देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वदलेला कोकरा सामर्थ्य, बळ, ज्ञान, बळ, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यांस मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव व सत्ता ही युगानुयुग असो. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन. आणि वडील मंडळींनी पाया पडून नमस्कार केला. प्रकटीकरण अध्याय 6. मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी 1 शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले, तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने असे म्हणताना मी ऐकले, ये! असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्याचवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला. तो जिंकीत व जिंकावयाला निघाला. त्याने दुसरा शिक्का फोडला. तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले, ये! तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला. तो अग्निवर्ण होता आणि त्यावर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार दिलेली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. तेव्हा मी तिसऱ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले, ये! मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याच्या हातात तागडी होती आणि 4 प्राण्यांच्या मधून निघालेल्या वाणीसारखी वाणी मी ऐकली. ती अशी, पावल्याला शेरभर गहू आणि पावल्याला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची हानी करू नको. त्याने चौथा शिक्का फोडला. तेव्हा मी चौथ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले, ये! मग मी पाहिले तो फिक्का घोडा
आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू. त्याच्या मागून अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर दिला होता. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभू, जो तू पवित्र आणि सत्य आहेस, तो तू न्याय निवाडा करत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जणांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस, हे किती वेळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा. त्याने 6वा शिक्का फोडला तेव्हा मी पाहिले, तो मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून सरून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकात लपले आणि ते डोंगरास व खडकांस म्हणाले, आम्हावर पडून राजा सणावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडा पडून व कोकराच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल? प्रकटीकरण अध्याय 7. त्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीच्या 4 वाऱ्यांस धरून ठेवित होते. मी दुसरा एक देवदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ सदाजीवी देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे सोपवले होते त्यांस तो मोठ्या वाणीने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का करण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 144,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनश्शे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इस्साखार वंशापैकी 12,000, जबुलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का झाला. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यांपैकी कोणाच्याने मोजवला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च वाणीने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाचा व कोकऱ्याच्या तारणाबद्दल महिमा हो. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ ही
युगानयुग आमच्या देवाची आहे. आमेन. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहे. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजासनावर बसलेला त्याचवर आपला मंडप करीत. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तान्हेलेही होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झऱ्यांजवळ त्यास नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. प्रकटीकरण अध्याय 8. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहणारे 7 देवदूत मी पाहिले. त्यांस 7 करणे दिले होते. मग दुसरा एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरता त्याजवळ तो धूप पुष्कळ दिला होता. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. तो गर्जना, वाणी, विजा व भूमिकंप ही झाली. मग ज्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते ते वाजविण्यास ते सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला. तो रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला. तो अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले. समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले आणि समुद्रातल्या उत्पत्तीतील तृतीयांश प्राणी मरण पावले. तसेच तृतीयांश तारवांचा नाश झाला. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला. तो मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या तृतीयांशावर व पाण्याच्या झऱ्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तृतीयांशाचा कडूदवणा झाला. आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ मेली, कारण ते कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला. तो सूर्याचा तृतीयांश, चंद्राचा तृतीयांश व ताऱ्यांचा तृतीयांश यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश पडू नये म्हणून असे झाले. मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत कर्णा वाजविणार आहेत त्यांच्या करण्याचा होणाऱ्याचा ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या जनावर अनर्थ 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 येणार. प्रकटीकरण अध्याय 9. 5व्या देवदूताने कर्णा वाजवला. तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली दिली होती. त्याने अगाध कूप उघडला. तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि कूपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती दिली होती. त्यांस असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये. तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांस मात्र करावा. त्यांस जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपवले नव्हते, तर मात्र 5 महिने
पीडा देण्याचे सोपवले होते. त्यांपासून होणारी पीडा विंचू मनुष्याला नांगी मारतो तेव्हा होणाऱ्या पीडेसारखी होती. त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यांस मिळणार नाही. मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांपासून दूर पळेल. त्या टोळांचा आकार लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांच्या आकारासारखा होता. त्यांच्या डोक्यावर सोन्यासारखे दिसणारे मुकुट होते आणि त्यांचे तोंडवळे माणसाच्या तोंडवळ्यांसारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. त्यांस उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस 5 महिने उपद्रव करण्याची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगाध कूपाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतील त्याचे नाव अबद्दोन आणि हेलेनी भाषेतील त्याचे नाव अपोल्लुओन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला. पहा, यानंतर आणखी 2 अनर्थ येणार आहेत. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला. तो देवासमोरील सुवर्णवेदीच्या शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्ण असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेविलेल्या 4 देवदूताला मोकळे कर. तेव्हा मनुष्यांपैकी तृतीयांश मनुष्य जीवे मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यांसाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. स्वारांच्या सैन्यांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यांवर बसलेले स्वार मी पाहिले. त्यास अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणारे अग्नी, धूर व गंधक या 3 पीडांमुळे तृतीयांश मनुष्य जीवे मारली गेली. त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व त्यांच्या शेपटात आहे. त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांस डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात. त्या पीडांनी जीवे न मारल्या गेलेल्या अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूते व ज्यांस पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ती यांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जार कर्मे व चोऱ्या यांबद्दलही पश्चाताप केला नाही. प्रकटीकरण अध्याय 10. मी दुसरा एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभांसारखे होते. त्याच्या हाती उघडलेले एक लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला व तो सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 गर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 गर्जनांनी काढिलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर करून, जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिजवर जे आहे ते आणि समुद्र व त्यात जे आहे ते उत्पन्न केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही, तर 7व्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या लागात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्ट यास सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे घुस पूर्ण होईल.
स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती मजबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडात मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडात मधासारखे गोड लागले तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, बहुत लोक, राष्ट्रे, भाषा व राजे याच विषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 11. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते विदेशी लोकांस दिले आहे आणि पवित्र नगर ते 42 महिने तुडवितील. माझे 2 साक्षी यास मी नेमून ठेवी. ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी 2 जैतून झाडे व 2 समया ही ते आहेत. त्यांस कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याने याचप्रमाणे जीवे मारले जावे. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांस पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यांस अधिकार आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अगाध कूपातून वर येणारे श्वापद त्यांस बरोबर लढाई करील आणि त्यांस जिंकून जीवे मारील. आणि दृष्टांत रूपाने सदोम, मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले होते, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील. ही त्यांची प्रेते लोक, वंश, भाषा व राष्ट्रे यापैकी तेथे असलेले इसम 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरे ठेवू देणार नाहीत. त्यांवरून पृथ्वीवर राहणारे जन आनंद व उत्साह करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसांनंतर जीवनी आत्मा देवापासून येऊन त्यांमध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्याला पाहिले त्यांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, येथे वर या. मग ते मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. तेव्हा त्यांचे वैरी त्यांस पाहत होते. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 मनुष्य ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले. दुसरा अनर्थ होऊन गेला. पहा, तिसरा अनर्थ लवकर येत आहे. 7व्या देवदूताने कर्णा वाजवला. तो स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करील, वाळूवर उभा राहिला. तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले, हे प्रभू देवा, हे सर्व सत्ताधारी, जो तू आहेस व होतास, तो तू आपले महान सामर्थ्य हाती घेऊन राज्यारूढ झालास, म्हणून आम्ही तुझे आभार प्रदर्शन करीतो.
राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची भीती बाळगणारे लहान थोर यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा स्वर्गातले देवाचे मंदिर उघडले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, भिन्न भिन्न वाणी, गर्जना, भूमिकंप व मोठ्या गारांची वृष्टी ही झाली. प्रकटीकरण अध्याय 12. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. एक स्त्री दिसली. ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. इतक्यात ती पुत्र प्रसवली. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असे कुसंतान प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तिथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची जागा होती. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठकवणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्यांबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यावर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकिले आणि त्याचवर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. यास्तव स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो, उत्साह करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने जी स्त्री पुंसंतान प्रसवली होती तिचा पाठलाग केला. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे 1 काळ, 2 काळ व अर्ध काळ सर्पापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. परंतु स्त्रीला भूमी सहाय्य झाली. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी पिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू विषयीची साक्ष पटवणारे असे तिच्या संतानांपैकी बाकीचे लोक यांच बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. प्रकटीकरण अध्याय 13. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून
त्याच्या शिंगांवर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. त्याच्या डोक्यांपैकी एक डोके मरण येईसा घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदा मागून गेली. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला होता, म्हणून त्याने अजगराला नमस्कार घातला आणि ते श्वापदाला नमस्कार घालताना म्हणाले, या श्वापदा समान कोण आहे? याच्या बरोबर कोणाच्याने लढवेल? त्याला मोठमोठ्या व देवनिंदक गोष्टी बोलणारे तोंड दिले होते व 42 महिने त्याला आपले काम चालवण्याचा अधिकार दिला होता. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, म्हणजे त्याचे नाम, त्याचा मंडप व स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनांबरोबर लढण्याचे व त्यांस जिंकण्याचे कार्य त्याकडे सोपवले होते आणि सर्व वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यांवर अधिकार त्याला दिला होता. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ज्या कोणाला कान आहे तो ऐको. कैदेत जावयाचा तो कैदेत जातो. कोणी कोणास तरवारीने जीवे मारील तर त्याला तरवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिजवर राहणाऱ्या जनांनी नमन करावे असे करते. ते मोठी चिन्हे करते. मनुष्यांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस ठकवते. म्हणजे तरवारीचा घाव लागला असून जिवंत राहिलेल्या श्वापदा प्रीत्यर्थ मूर्ती कराव्यास पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालावयाचे त्याच्या हाती दिले होते, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्यांवरती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांशिवाय कोणाला विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते करते. हे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून मनुष्याचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. प्रकटीकरण अध्याय 14. नंतर मी पाहिले, तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याचबरोबर त्याचे नाम व त्याच्या पित्याचे नाम कपाळावर लिहिलेले असे 144,000 इसम होते. आणि बहुत जलप्रवाहांच्या शब्दासारखी व मोठ्या गर्जनेच्या शब्दासारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय वीणाकरी आपल्या वीणा वाजवत आहेत अशी होती. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील यांसमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक यांशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.
स्त्री संगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यां सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला नमन करा. त्या देवदूता मागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्मांचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजिला. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या पाल्यात नीरा घातलेला त्याचा कोपरूपी द्राक्षारस पिईल. आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो. आणि जे श्वापदाला व त्यांच्या मूर्तीला नमन करीतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नामाची खूण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचा धीर यावरून दिसून येतो. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यास विसावा मिळेल. त्यांची कृत्ये त्याचबरोबर जातात. नंतर मी पाहिले, तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषास उच्च वाणीने म्हणाला, तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग दुसरा एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्या जवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदी जवळून बाहेर निघाला. त्याने ज्याच्या जवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे, तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षींचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्ष कुंडात टाकले. ते द्राक्ष कुंड नगराबाहेर तुडवले गेले. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या लगामांस पोहोचे इतका असून तो 100 कोस पर्यंत वाहत गेला. प्रकटीकरण अध्याय 15. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पीडा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग जसा काय अग्नी मिश्रित काचेचा समुद्र असे काही माझ्या दृष्टीस पडले. त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळवणारे लोक
हातात देवाच्या वीणा घेऊन उभे राहिलेले दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे सर्व सत्ताधारी प्रभू देवा, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र असा काय तो तूच एक आहेस. आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत म्हणून सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या समोर नमन करतील. नंतर मी पाहिले, तो साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व उरांवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे 7 पीडा घेतलेले ते 7 देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 देवदूतांस दिल्या. तेव्हा देवाचे तेज व पराक्रम यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पीडा संपेपर्यंत कोणाच्याने मंदिरात जाववले नाही. प्रकटीकरण अध्याय 16. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतांस म्हणाली, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर होता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तो त्या श्वापदाची खूण धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणारे लोक यांवर वाईट व दृष्ट रोगाची धाड पडली. दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली. तेव्हा तो मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि समुद्रातील सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे यात ओतली. तो ती रक्तमय झाली. तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, जो तू आहेस व होतास, जो तू पवित्र, त्या तू असा न्याय निवाडा केला, म्हणून तू न्यायवान आहेस. यांनी पवित्र जनांचे व संदेष्टांचे रक्त पाडिले आणि तू त्यास रक्त प्यावायास लाविले आहे. ह्यास ते पात्र आहेत. नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, हो, हे सर्व सत्ताधारी प्रभुदेवा, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली. त्याकडे अग्नीच्या योगे मनुष्याना करपवून टाकण्याचे सोपवले होते. मनुष्य कडक उन्हाने करपून गेली. तेव्हा त्या पिलांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नामाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली. तो त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी दुःखामुळे आपल्या जिभा चावल्या. आपल्या वेदनांमुळे व आपल्या व्रणांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली आणि आपल्या कर्मांचा पश्चाताप केला नाही. सहाव्याने आपली वाटी फरात महानदावर ओतली. तो सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. नंतर मी बेडकांसारखे 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडातून निघताना पाहिले. ते चिन्हे करणारे भूतांचे आत्मे आहेत. ते संपूर्ण जगातील राजांस, सर्व सत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र कराव्यास त्यांकडे बाहेर जातात. पहा, मी चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो तो धन्य. त्यांनी त्यांस इब्री भाषेत हार्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली. तो मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली. ती म्हणाली, झाले,
तेव्हा विजा, ध्वनी व गर्जना झाल्या. शिवाय मोठा भूमिकंप झाला, तो इतका की पृथ्वीवर मनुष्य झाल्यापासून इतका मोठा कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले. राष्ट्रांची नगरे कोसळली आणि त्याने आपल्या तीव्र क्रोधाच्या द्राक्ष रसाचा प्याला तिला द्यावा म्हणून देवासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात आले. सर्व बेटे पळून गेली आणि डोंगरांचा थांग नाहीसा झाला. सुमारे 1 मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून मनुष्यांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा पराकाष्ठेची होती. प्रकटीकरण अध्याय 17. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन मजबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये, म्हणजे बहुत जलांवर बसलेली मोठी कळवंतीण तिचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. तिच्या बरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे जण मस्त झाले. मग मी आत्म्याने संचारलेला असताना त्याने मला रानात नेले. तो देवनिंदात्मक नावाने भरलेल्या 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोतिये यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी म्हणजे तिच्या जार कर्मांच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कळवंतिनीची व पृथ्वीवरील अमंगपणाची आई हे गुढार्थक नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटलं. देवदूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद यांचे गुज मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अगाध कुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले नाही असे पृथ्वीवर राहणारे जन ते श्वापद होते. नाही व येणार असे पाहून आश्चर्य करीतील, हे ज्ञानी मनाचे काम आहे. ती 7 डोकी 7 डोंगर आहेत, त्यावर ती स्त्री बसली आहे. आणि ती डोकी 7 राजे आहेत, त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही ते स्वतः 8वा राजा आहे. तो त्या 7पासून झालेला आहे आणि तो नाशात जाणार आहे. जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राजे आहेत. त्यास अद्यापि राज्य मिळाले नाही, तरी त्यास श्वापदाबरोबर तासभर राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्या जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याचबरोबर आहेत तेही विजय मिळवितील. आणखी तो मला म्हणाला, जेथे कळवंतीण बसली आहे तेथे जी जले तू पाहिली ती लोक, जनसमूह, राष्ट्रे, भाषा अशी आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कळवंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील. त्यांनी एक विचाराने वागून देवाची वचने पूर्ण होत तोपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे, अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. जी स्त्री तू पाहिली
ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे. प्रकटीकरण अध्याय 18. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो मोठ्या उच्चवाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्र प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्या बरोबर जार कर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विषय भोगास लाविलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा. कारण तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहोचला आहे आणि तिच्या अधर्माची आठवण देवाने केली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या. तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याला जितके ओतिले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात होता. ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषय भोग घेतला त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन वसरले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणार देखील नाही. यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एकाच दिवशी येतील आणि ती अग्नीने जाळून टाकली जाईल. कारण ज्याने तिचा न्याय निवाडा केला तो प्रभू देव सामर्थ्यवान आहे. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जार कर्म व विलास केला ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील. तेव्हा तिचकरिता रडतील व ऊर बडवून घेतील. ते म्हणतील, अनर्थ, अनर्थ! बाबेल ही मोठी नगरी होती, ही बळकट नगरी होती. एका क्षणात तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे. पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करीतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोते, तागाची तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारचे सुगंधी काष्ट, सर्व प्रकारची हस्तदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान काष्टाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे, दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्य, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षरस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, दास व मनुष्याचे जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. ते म्हणतील, ज्या फडफडावडीची तुझ्या जीवाला चटक लागली आहे ती तुझपासून गेली आहे आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाही तसे झाले आहेत. ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पिडेच्या भयामुळे दूर उभे राहतील आणि म्हणतील, अनर्थ, अनर्थ! पहा ही मोठी नगरी, तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्र पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोते यांनी श्रृंगारलेली नगरी एका क्षणात या इतक्या संपत्तीची ओसाडी झाली. सर्व नाखोदे, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व आणि खलाशी व समुद्रावर निर्वाह करणारे सर्व दूर उभे राहिले आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून आक्रोश करीत म्हणाले, या मोठ्या नगरीसारखी कोणती नगरी आहे? त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, अनर्थ, अनर्थ! जिच्या संपत्तीने समुद्रात गलबते बाळगणारे सर्व श्रीमंत झाले, ती मोठी नगरी गेली, गेली.
ती एका क्षणात ओसाड झाली. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिजविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुमचा न्याय निवाडा केला आहे. नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलिला आणि तो समुद्रात टाकीताना म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकिली जाईल व फिरून सापडणारच नाही. वीणाकरी, गवई, पावा वाजविणारे व करणेकरी यांचा शब्द तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही. कोणत्याही कारागिरीचा कोणताही कारिगीर तुझ्यात सापडणारच नाही. आणि जात्याचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात यापुढे दिसणारच नाही. आणि नवऱ्याचा व नवरीचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले. प्रगटीकरण अध्याय 19. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया. तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्य व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतनीने आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे. आपल्या दासाच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया. तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमस्कार घालताना म्हणाले, आमेन. हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो त्याची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर जनांनो, अहो त्याच्या दासांनो, आमच्या देवाचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहु जलप्रवाहांची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया. कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमस्कार घालणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष पटवितात त्या तुझ्या बंधूंचा सोबतीचा दास आहे. नमस्कार देवाला घाल. येशूविषयीची साक्ष संदेशांचे मर्म आहे. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढाई चालवतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्यावर एक नाव लिहिलेले होते, ते त्याच वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती.
त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करी. आणि सर्व सत्ताधारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्चवाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीस एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बळवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे असे सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले आणि त्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणाऱ्या लोकांस त्याच्या समोर चिन्हे करून ठकवले होते. या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. प्रकटीकरण अध्याय 20. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळ दंड होता. त्याने दियाबल, जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर, त्यास धरले. 1000 वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाध कूपात टाकले. आणि 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. नंतर मी आसने पाहिली. त्यांवर कोणी बसले होते. त्यांस न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता. आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती, त्यांचे जीवात्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत जिवंत झाले नाही. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला आपल्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांतील राष्ट्रे, गोग व मागोग यांस थकवावयास, त्यांस लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढिले. तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकिले. त्यास थकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहेत. तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पर्यंत पीडा भोगावी लागेल. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. त्यांकरता ठिकाण म्हणून सापडलं नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडले गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते.
आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्या समुद्राने दिले, जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यांनी दिले, आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. प्रकटीकरण अध्याय 21. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेले होते. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्याचबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व नवे करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले आहे. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी तहानेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकर, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण आहे. नंतर शेवटल्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन मजबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री, ती मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगर यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवले. त्याच्या ठाई देवाचे तेज होते. त्याची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. त्याला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगराच्या तटाला 12 पायांचे धोंडे होते. त्यांवर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. जो मजबरोबर बोलत होता त्याजवळ नगराचे, त्याच्या वेशींचे व त्याच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याच्या बोरूचे माप होते. नगर चौरस होते. त्याची जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती. त्याने नगराचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. त्याची लांबी, रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 144 हात भरले. मनुष्याचा हात म्हणजे देवदूताचा हात. त्याचा तट यास्फे रत्नाचा होता आणि नगर शुद्ध काचेसारखे शुद्ध सोनेच होते. नगराच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू,
चौथा 5, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसणा, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसणी, 11वा याकिंत, 12वा पद्मराग असे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व सत्ताधारी प्रभुदेव व कोकरा हेच त्याचे मंदिर होत. नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित केले आहे. कोकरा त्याचा दीप आहे. राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. त्याच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तिथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा त्यामध्ये आणतील. त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. प्रकटीकरण अध्याय 22. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. पुढे काहीही शापित असणार नाही, तर त्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळांवर असेल. यापुढे रात्र असणार नाही आणि त्याच दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडतो आणि ते युगानुयुग राज्य करतील. तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेश त्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू याने जे काही लवकर झाले पाहिजे ते आपल्या दासास कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमस्कार घालण्यास मी त्याच्या पायांपुढे पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझे बंधू संदेश दे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमस्कार देवाला घाल. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. पवित्र आचरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. जे आपले वस्त्रे धुतात ते धन्य. त्यांची जीवन झाडावर सत्ता आहे आणि ते वेशीतून नगरात जातील. कुत्रे, चेटकी, चारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, नबाडीची आवड धरणारे व नबाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. या गोष्टीविषयी तुम्हा साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविले आहे. मी दाविदाचा अंकुर व संतान, पहाडचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधूही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, तानेला येवो आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेऊ. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील
त्याचवर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकील. या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, हो, मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू, ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनांबरोबर असो.